धडाधड पडणाऱ्या धाडी, भेसळखोरांमध्ये निर्माण झालेली भीती आणि अचानक कोर्टाचा लागलेला ब्रेक. तुकाराम मुंडेंच्या कारवाईला न्यायालयानं का रोखलं? नेमकी चूक कोणाची, एफडीएची की व्यवस्थेची? एफडीएची धुरा तुकाराम मुंडे यांच्या हातात आल्यापासून आपण एक गोष्ट सातत्यानं पाहतोय. राज्यात कुठेही भेसळीची तक्रार आली की एफडीएची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचते आणि धडक कारवाई करते. दूध असो, पनीर असो, मिठाई असो, मसाले असो किंवा इतर खाद्यपदार्थ, भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात तुकाराम मुंडे यांनी अक्षरशः मोहीम उडवली आहे. त्यामुळे अनेक कारखाने, डेऱ्या आणि व्यावसायिकांवर कारवाई झाली आहे. अनेकांचे परवाने निलंबित झालेत. लाखो रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलाय आणि विशेष म्हणजे अशाच प्रकारे कारवाई सुरू राहिली पाहिजे अशी भावना सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. कारण भेसळीचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्या कारवाईचं सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत झालंय. मात्र आता याच तुकाराम मुंडे यांना थोडासा फटका बसलाय. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली एफडीएनं केलेल्या एका महत्त्वाच्या कारवाईवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. एवढंच नाही तर एफडीएनं ज्या 8 दूध डेऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले होते, त्या कारवाईलाच आता न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की नेमकं कोर्टानं अशी भूमिका का घेतली? तुकाराम मुंडे यांची कारवाई चुकीची होती का, की प्रकरणामागे काही वेगळंच कारण आहे? हेच प्रकरण आपण संपूर्ण जाणून घेऊया सोप्या भाषेत. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. तर गेल्या काही महिन्यापासून दूध भेसळीच्या विरोधात एफडीएनं मोठी मोहीम आपल्या राज्यात सुरू केली आहे. अनेक ठिकाणी अचानक छापे टाकण्यात आले. दूध संकलन केंद्र, प्रक्रिया प्रकल्प आणि डेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासण्यांदरम्यान काही ठिकाणी गंभीर त्रुटी आढळल्याचा दावा एफडीए कडून करण्यात आला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 8 दूध डेऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. या कारवाईमुळे संबंधित डेऱ्यांचा व्यवसाय अक्षरशः ठप्प झाला. हजारो लिटर दूध अडकलं आणि त्या डेऱ्यांवर अवलंबून असलेल्या अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला. यानंतर या 8ही डेऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. न्यायालयात त्यांनी असा दावा केला की एफडीएनं कारवाई केली ती कायद्यानुसार नाहीये, कारण अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार किंवा एफडीएच्या प्रक्रियेनुसार तपासणीत काही त्रुटी आढळल्या तरच त्या दुरुस्त करण्यासाठी संबंधित संस्थेला प्रथम नोटीस देऊन काही कालावधी दिला जातो. अनेक प्रकरणांमध्ये हा कालावधी 24 किंवा 14 दिवसांचा असतो. मात्र आमच्या बाबतीत असा कोणताही पुरेसा अवधी न देता थेट परवाने निलंबित करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचं उल्लंघन झालं असा युक्तिवाद डेऱ्यांच्या वकिलांनी केला. यावेळी डेऱ्यांनी न्यायालयाला हेही सांगितलं की एफडीएनं निदर्शनास आणून दिलेल्या अनेक त्रुटी आम्ही नंतर दुरुस्त केल्या आहेत, आवश्यक बदल केले आहेत. तरी सुद्धा आमच्यावर करण्यात आलेली कठोर कारवाई कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईचा फटका हा फक्त डेऱ्यांनाच नाही तर हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसतोय. आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं प्रथमदर्शनी डेऱ्यांचा मुद्दा विचार करण्यासारखा असल्याचं निरीक्षण नोंदवलं. त्यानंतर न्यायालयानं 8ही डेऱ्यांवरचा परवाना निलंबनाच्या कारवाईला अंतिम स्थगिती दिली. म्हणजेच अंतिम निकाल येईपर्यंत त्या कारवाईची अंमलबजावणी थांबण्यात आली आहे. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. न्यायालयानं कुठेही भेसळ करणं योग्य आहे किंवा एफडीएनं कारवाईच करू नये असं म्हटलेलं नाही. न्यायालयानं फक्त एवढाच प्रश्न उपस्थित केलाय की एफडीएनं कारवाई करताना कायद्यानं सांगितलेली प्रक्रिया पूर्णपणे पाळली का? संबंधित डेऱ्यांना आपली बाजू मांडण्याची योग्य संधी दिली का? आणि नियमांनुसार आवश्यक कालावधी दिला का? म्हणजेच हा निर्णय भेसळखोरांच्या बाजूने नसून कायदेशीर प्रक्रियेच्या बाजूने आहे. कोणतीही सरकारी यंत्रणा कितीही चांगल्या उद्देशानं काम करत असली तरी सुद्धा त्या व्यवस्थेनं कायद्यानं ठरवून दिलेली प्रक्रिया पाळणं हे आवश्यक असतं. हा संदेश न्यायालयानं या आदेशातून दिल्याचे कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी कधी होणार? त्या सुनावणीत एफडीए आपली बाजू मांडेल का? कारवाई करण्यात आली आणि नियमांचं पालन कसं करण्यात आलं याबाबत स्पष्टीकरण दिलं जाईल. त्यानंतर न्यायालय अंतिम निर्णय देईल. त्यामुळे हा तुकाराम मुंडे यांच्या मोहिमेचा शेवट नाही, पण त्यांच्या कारवाईच्या पद्धतीवर उपस्थित झालेला मोठा कायदेशीर प्रश्न आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.